विचारवेध संमेलन पुन्हा एकदा चालू होत आहे आणि एका नव्या स्वरूपामध्ये होत आहे की ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या अधिकाधिक भागामध्ये पोचू शकेल याचा खूपच आनंद होतो आहे. मी स्वतः 2006 साली स्त्रीमुक्ती चळवळीचे बदलते आयाम या विषयावर जेव्हा संमेलन घेतलं गेलं तेव्हा मी अध्यक्ष होते आणि त्यानिमित्ताने एक पुस्तिका पण काढली गेली होती. मला एकदा तोच आनंद होतो आहे की हे सगळं जे आता 15-15 मिनटाचे छोटे छोटे जे भाषणं आहेत तीसुद्धा जर लोकांसमोर पोचली किंवा त्याच्या पुस्तिका पण निघाल्या आणि ठिकठिकाणी तरुण मुलांनी मुलींनी विशेषतः एकत्र येऊन त्या यूट्यूबवरती ही भाषणं ऐकली, पुस्तिका वाचून आपापसात चर्चा केल्या तर त्याचा अतिशय मोठा फायदा नक्कीच होणार आहे आणि त्याला एक चळवळीचं स्वरूप येऊ शकेल आणि एक 2-4 वर्षात महाराष्ट्रामध्ये एक प्रबोधन करू शकेल याची मला नक्कीच खात्री आहे. आणि म्हणून आता हे जे सगळे प्रयत्न होत आहेत त्याला माझ्या शुभेच्छा. आज मी हजर राहू शकले नाही त्याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. विचारवेध संमेलन पुन्हा सुरू करण्याचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत जेवढी म्हणून विचारवेध संमेलनं झाली या सगळ्यांच्या मध्ये एका विशिष्ट विषयावरती विचार मांडले गेले आणि त्या विषयाचा सर्वांगाने अभ्यास करून अभ्यासकांनी आपली मतं मांडली आणि महाराष्ट्राच्या समोर असणारे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नांची अतिशय सखोल चर्चा केली. तेव्हा हा जो वारसा पाठीमागचा आहे तो जतन करून पुढे आता वाटचाल जर करायची असेल तर मला असं वाटतं की ही अतिशय चांगली गोष्ट आहे की अशा प्रकारचं एक वैचारिक व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये अजून तरी कुठे उपलब्ध नाहीये आणि हे व्यासपीठ एक महत्वाचं व्यासपीठ होतं. त्याच्यामध्ये मेहपूर रेगेंच्या पासून ते अनेक यदी फडक्यांच्या पर्यंत अतिशय महत्वाची माणसं त्या व्यासपीठावर येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनाला अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे. मला असं वाटतं की आता हे पुढे येणारे जे विचारवेध संमेलन आहे या विचारवेध संमेलनामधून सुद्धा हीच प्रक्रिया पुढे चालत राहील आणि महाराष्ट्राचं विचार विश्व अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग अतिशय महत्वाचा ठरेल आणि म्हणून मी या विचारवेध संमेलनाला हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. विचारवेध संमेलन महाराष्ट्रातील विचारवंतांसाठी एक गौरवशाली व्यासपीठ म्हणून प्रस्थापित झाले होते. त्याच्या बंद होण्याने राज्याच्या विचार विश्वात एक भयंकर पोकळी निर्माण झाली आहे. मला या व्यासपीठाच्या अंतिम पर्वाचे अध्यक्षपद भूषविण्याचा जो अनन्य सन्मान लाभला हे मी माझे भाग्य समजतो. यावेळी मला त्यासाठी त्याच्या आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं त्यावेळी सुद्धा मी आपली ती खंत त्यांना बोलून दाखविली होती. पण असे संस्थाकित उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी पण प्रचंड असतात याची कल्पना असल्यामुळे मला त्यांच्या निर्णयाचा सन्मान करावा लागला. आज हे व्यासपीठ आपण सर्वांनी पुन्हा जिवंत करण्याचे ठरविल्याबद्दल मला प्रकर्षाने आपल्या सर्वांचे अभिनंदन करावेसे वाटते व त्याचबरोबर व्यक्तीच्या धन्यवाद द्यावेसे वाटतात. या प्रसंगी इच्छा असून सुद्धा मला उपस्थित न राहता आल्याबद्दल दुःख सुद्धा वाटते. विचारवेध सारख्या व्यासपीठाची आज न भूतो अशी गरज आहे. ज्या वेगाने देशातील विवेकाचे अधःपतन होत आहे आणि रॅशनॅलिटी विज्ञानवाद यावर हल्ले होत आहेत त्याचा प्रतिकार करण्यासाठी अशा व्यासपीठाची आवश्यकता कधीच ओव्हर एम्फसाइज करता येणार नाही. या क्षणी या लढ्यातील अग्रणी आमचे कॉम्रेड डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे यांची मला प्रकर्षाने आठवण होते. शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने पुरोगामीपणाचा गाजावाजा करणाऱ्या महाराष्ट्रात प्रतिगामी शक्तींचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्यांना वेळीच व्यसन घालणे आज आपले परम कर्तव्य झालेले आहे. या शक्ती देशभर पसरत असणाऱ्या जाती जमातीच्या विषाचे
स्रोत आहेत ते आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यावे लागेल. मला खात्री आहे महाराष्ट्रात अजून पुरोगामी व्यक्ती संपलेल्या नाहीत. त्यांच्याकडे मात्र नवीन पिढीला तयार करण्याचे नवीन आव्हान उभे झालेले आहे. या व्यासपीठात शाळा कॉलेजातील मुले कशी आकर्षित होतील याकडे हे नवे विचारवेध संमेलन विशेष लक्ष घालेल अशी मी अपेक्षा करतो. पुढे कधीतरी आपल्या सर्वांसोबत प्रत्यक्ष विचार विनिमय करण्याचा योग येईल. तोवर आपणा सर्वांस पुनश्च शुभेच्छा आणि धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. विचारवेध संमेलनांचा उपक्रम नव्यानं आणि नव्या स्वरूपात सुरू होत आहे ही माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची बाब असून मी तिचं मनापासून स्वागत करतो. या उपक्रमाला मी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. हा दीर्घकाळपर्यंत चालावा आणि आपल्या समाजातील विविध समस्यांचा वेध घेण्याचं काम या उपक्रमानं यशस्वी रीतीनं आणि सर्वांच्या हिताच्या दृष्टीनं करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपला समाज अनेक अंगांनी संमिश्र आहे ही बाब विख्यातच आहे. इथं धर्म आहेत, जाती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, सांस्कृतिक भेद आहेत, आहार विहाराच्या कल्पना वेगळ्या आहेत, पोशाखाची संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे. आणि असं असून देखील या सगळ्यांच्यामध्ये कुठंतरी सगळ्यांना जोडणारा एक समान धागा नक्की आहे. हा धागा अधिक बळकट करण्याचं आणि समाजाच्या विविध स्तरांना सलोख्यानं, प्रेमानं, स्नेहानं एकत्र जोडण्याचं काम या संमेलनानं करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. काही वेळा आपल्या समाजात जे वेगवेगळे स्तर आहेत त्या स्तरांच्यामध्ये जेवढा संवाद असायला पाहिजे तेवढा संवाद राहत नाही. तो संवाद नसल्यामुळं गैरसमज निर्माण होतात. गैरसमजातून परस्परांच्या विषयी शत्रुत्व, वैरभावना, प्रसंगी दुरावा आणि द्वेषाच्या भावना देखील निर्माण होतात. एकमेकांच्यापासून लोक तुटतात. आपल्याला सध्याच्या काळात तरी या भारतीय समाजाला खऱ्या अर्थानं उन्नत करायचं असेल तर असा कोणताही दुरावा आपल्या समाजातील विविध स्तरांमध्ये निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावीच लागेल. आणि ती घेण्याचा एक मार्ग जर विचारवेध संमेलनांच्या उपक्रमातून आपल्याला लाभणार असेल तर ती गोष्ट केव्हाही सर्वांच्या हिताची ठरणार आहे. एक आहे की आपला भारतीय समाज जो आहे त्या समाजातल्या कोणत्याही स्तरातला, कोणत्याही गटातला, कोणत्याही विभागातला मनुष्य असो त्याला आपली गुणवत्ता पूर्णपणे फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला आपला विकास मुक्तपणानं करण्याची संधी मिळाली पाहिजे. बुद्धांनी एकदा म्हटलेलं होतं की छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते. मला असं वाटतं की चिमणीला देखील जर स्वच्छंदपणानं चिवचिवण्याचा अधिकार आहे तर अत्यंत वैभवशाली असा मेंदू ज्या माणसाला मिळालेला आहे त्या प्रत्येक माणसाला, मुलाला, मुलीला, स्त्रीला, पुरुषाला, या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण न करता आपलं स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ही गोष्ट जर या विचारवेध संमेलनांच्यामुळं पुढे जाणार असेल तर ती बाब आज खरी गरजेची आहे. त्या दृष्टीनं आपलं संविधान जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे, हितकारक आहे आणि आपल्या समाजाला भावी दिशा उत्तम रीतीनं दाखवणारं आहे. ते जपण्याची देखील आवश्यकता आहे. आपण या विचारवेध संमेलनांच्या माध्यमातून भारतीय समाजाला अधिक पुढे घेऊन जाण्याचा, उन्नत करण्याचा प्रयत्न करूया. आणि मला असं वाटतं की कधी संधी मिळाली तर या संमेलनांच्या उपक्रमांमधून मला सहभागी होण्यात देखील आनंद होईल. एक इच्छा आहे की भारतीय समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला जगातल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून उभं राहताना आणि मांडीला मांडी लावून बसताना कमीपणा वाटणार नाही, न्यूनगंड निर्माण होणार नाही. इतक्या उज्ज्वल स्वरूपात आपला सगळा भारतीय समाज फुलून यावा यासाठी आपल्याला कणभर जरी हातभार लावता आला, थोडा जरी आपला समाज अधिक पुढं, अधिक उन्नत
करता आला तरी देखील विचारवेध संमेलनांचा हा उपक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. मी पुन्हा एकदा या उपक्रमाला मनापासून सदिच्छा देतो. इतिहास वास्तव में केवल राजाओं का नहीं होता. इतिहास राजा की बहादुरी, रानी की सुंदरता के अलावा पूरे समाज में जो दलित, महिला, मजदूर, आदिवासी, किसान जो अपनी मेहनत से समाज का निर्माण करते हैं, वास्तव इतिहास तो वो होना चाहिए. पर हम कहीं भटक गए हैं. हम केवल राजा के धर्म से उसको हमने जोड़ दिया. और ये बात भी है कि क्या राजा केवल धर्म से जुड़ा हुआ था? अब ये बात आपको कई बार लगती होगी कि हमारे वो बहादुर राजा राणा प्रताप ने हिंदुओं के लिए, हिंदू धर्म के लिए अकबर से लड़ाई की. बड़े मज़े की बात है. ये लड़ाई अकबर और राणा प्रताप की लड़ाई हुई थी हल्दी घाटी के मैदान में. हल्दी घाटी के मैदान में एक तरफ अकबर की फ़ौज है, एक तरफ राणा प्रताप की फ़ौज है. और अकबर की फ़ौज में अकबर खुद दिखाई नहीं देते. अकबर के बदले जो व्यक्ति हैं उनका नाम है राजा मान सिंह. राजा मान सिंह ये अकबर के प्रधान सेनापति थे. और राजा मान सिंह के जो असिस्टेंट थे, सहायक थे, उनका नाम है शहज़ादा सलीम, जो बाद में जाके जहांगीर बने. राणा प्रताप का जो साथ दे रहे थे उनका नाम था हकीम खान सूर. अब मैं परेशान हूँ. दोनों तरफ हिंदू, दोनों तरफ मुसलमान. तो ये हिंदू मुसलमान की लड़ाई है या दो राजाओं की लड़ाई है? वास्तव में ये दो राजाओं की लड़ाई है. ये लड़ाई धर्म के लिए है या सत्ता के लिए? ये लड़ाई सत्ता के लिए. और उसको एक गलत तरीके से जो प्रस्तुत किया जाता है, हिंदू वर्सेस मुस्लिम, ये उसको सोचने का एक बहुत गलत तरीका है. ब्राह्मणी धर्माधिष्ठित अशा प्रकारच्या जात पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये इथल्या स्त्रीचं जीवन बंदिस्त केलं गेलं त्यावेळचा हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये बुद्धांनी ही समाज व्यवस्था नाकारायचं क्रांतिकारी तत्त्वज्ञान सांगितलं आणि या समता, बंधुता, मानवतेचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या तत्त्वज्ञानाकडे, या विचाराकडे त्यावेळचे कितीतरी लोक आकर्षित झालेले होते. त्यामध्ये जास्त स्त्रिया आकर्षिल्या गेलेल्या होत्या आणि कितीतरी स्त्रियांनी हे तत्त्वज्ञान मानवतेचं तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. तर या ज्या स्त्रिया होत्या या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झालेल्या, त्या डी कास्ट आणि डी जेंडर झालेल्या आपल्याला दिसतात. या ज्या थेरी आहेत त्या थेरीचा एक सरळ साधा अर्थ म्हणजे अतिशय आदरणीय स्त्रिया. बुद्धांनी सांगितलेलं जे निर्वाण पदापर्यंत पोचण्याचं, अर्हत ज्ञानापर्यंत पोचण्याचं जे तत्त्वज्ञान होतं ते किंवा जे ज्ञान होतं ते ज्ञान त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तिथपर्यंत आपली वाटचाल केलेली होती. आणि अशा या थेरींनी स्वतःच्या अनुभवांचं जे चित्रण केलेलं आहे स्वतःच्या भाषेमध्ये, तो ग्रंथ म्हणजे थेरीगाथा हा ग्रंथ. तर हा जो ग्रंथ आहे हा खरं म्हणजे संपूर्ण जगातील आद्य स्त्री मुक्तिवादी तत्त्वज्ञान असं ह्या ग्रंथाकडे आपल्याला पाहायला हवं. जगात पहिल्यांदा स्त्रियांनी स्वतःच्या अनुभवावर लिहिलेलं अशा पद्धतीचं हे तत्त्वज्ञान आपल्याला थेरीगाथा या ग्रंथातून वाचायला मिळतं. वेगवेगळ्या अभ्यासकांनी आणि मंडळींनी वर्णन केलेलं आहे ते असं की महाराष्ट्रामध्ये या सगळ्या जलस्रोतांचा विकास करण्याचं जे काही पद्धत आहे त्याचं 3 सूत्रात वर्णन करता येईल. एक, बांधा आणि विसरा, म्हणजे पाटबंधारे बांधायचे आणि मग ते विसरून जायचं की त्याचं काय झालं ते, कारण आत्तापर्यंत पाटबंधाऱ्यांकडं अभियांत्रिकी पद्धतीनंच बघितलं गेलेलं आहे. त्याच्या पुढं पाण्याचं खरोखरी वाटप आणि नियोजन करण्याविषयी अत्यंत अनास्था असं दिसतं. दुसरा एक शब्दप्रयोग केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये बंधारे बांधून पाणी वाळत घालण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला जातो. ते म्हणजे जागोजागी मोठ्या प्रमाणावरती जे पाझर तलाव म्हटले जातात, अनेक ठिकाणी पाझर तलावांची अशी उदाहरणं दिसलेली आहेत की तिथे खालचा खडक हा जलाभेद्य असल्यामुळे ते अजिबात पाझरणार नाही अशी परिस्थिती असतानासुद्धा तिथं तलाव बांधले गेलेले आहेत. आणि त्यामुळे पाझर तलाव हा एका अर्थी पाणी वाळत घालण्याचा तलाव असं म्हणता येईल. आणि तिसरं जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याला उदक चालवलय युक्ती म्हणावे तशा पद्धतीचं आहे की गेल्या या 60 वर्षामध्ये
मोठ्या प्रमाणावरती पाणी हे ज्या पिकांना ठरलेलं नाही आहे अशा वेगळ्या पिकांना ओढून नेणं, ज्या क्षेत्रांना योजनेत धरलेलं नाही त्या क्षेत्रांना घेऊन जाणं, आणि ज्या मोठ्या राजकीय आणि धनदांडग्या मंडळींना पाणी पळवता येईल त्यांनी पाणी पळवणं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पाणी पळवणे हाही एक मोठा कार्यक्रम गेली 50 वर्ष सुरू आहे. आता तो पूर्वी फक्त एका अर्थी शेतीत पळवलं जात होतं, पण गेल्या 5-6 वर्षापूर्वीचं जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये शेतीच्यासाठी असलेलं पाणी जवळजवळ 2.5 ते 3 लाख हेक्टरला पुरेल एवढं पाणी उद्योगांनी पळवलेलं आहे. तर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये आता पाणी उद्योगांनी पळवण्याचा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. एक अतिशय चांगली घटना आत्ताच घडलेली आहे आणि ती म्हणजे प्रख्यात इंग्रजी लेखक आणि अनुवादक जेरी पिंटो यांनी बलूत या पहिल्या दलित आत्मकथनाचा इंग्रजीतून अनुवाद आत्ता नुकताच केलेला आहे. या इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने एकूणच दलित साहित्याच्या प्रेरणा, दलित आणि तमाम वंचित, भटके, विमुक्त आणि एकूण नाकारले गेलेले की ज्यांनी एकेकाळी हा एक सांस्कृतिक एक बंड छेडलं, त्याची चर्चा आता एका नव्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा होते आहे, याचं स्वागत करायला पाहिजे. बलूत हिंदीमध्ये गेलं, ते फ्रेंच भाषेमध्ये गेलं, ते जर्मन भाषेमध्ये गेलं, एक जागतिक परिमाण त्याला प्राप्त झाली. ही गोष्ट केवळ भारतीय समकालीन साहित्याच्या संदर्भातच नव्हे तर मदर ऑफ ऑल दलित ऑटोबायोग्राफीज असं ज्याचं वर्णन केलं गेलं आणि प्रख्यात लेखक मुल्कराज आनंद आणि कमलेश्वर यांनी त्याचं भारतीय साहित्याशी नातं जोडलं. बलूत आल्यानंतरची जी एक उपलब्धी आहे किंवा जे योगदान आहे त्याच्याकडे बघताना मला स्वतःला असं वाटतं की त्याच्यानंतर अनेक भटक्या विमुक्तांची आत्मकथनं आली. अगदी वीटभट्टी कामगारांपासून ते आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राबणारी जी कष्टकरी समाज आहे, जो एक चेहराविहीन असं ज्याला म्हटलं गेलेलं आहे, ह्या सगळ्यात हे सगळे तर आलेच आले. उपरा असेल, उचल्या असेल, अक्करमाशी असेल, आभरान असेल, किती म्हणून नावं सांगावीत. पण त्याबरोबरीने दलित स्त्रियांची आत्मकथनं आली आणि या आत्मकथनांनी या संपूर्ण एका प्रवाहाला, या अशा बुलंद अशा आशयाला खूप वेगवेगळ्या पद्धतीची परिमाणं तर प्राप्त करून दिलीच, परंतु त्यांनी अधिक खोलात जाऊन काही नाजूक आणि काही कळीचे प्रश्न देखील उपस्थित केलेले दिसतात. आपल्या देशातल्या निरनिराळ्या भाषा ह्या ज्यावेळी या तंत्रज्ञानाच्या कक्षेमध्ये येतील त्यावेळेला आपल्या देशातले लोक त्यांच्या स्वभाषेमध्ये शिकत असतील, स्वभाषेमध्ये बोलत असतील आणि तरीसुद्धा जागतिक बाजारपेठेमध्ये ते आपलं योगदान देत असतील, तिथेसुद्धा ते आपला प्रभाव दाखवत असतील. तर काही वर्षांमध्ये आपण हे बघणार आहोत की गुगलवरचा सगळ्या भाषांमधला कंटेंट म्हणजे त्यातला आशय हा तत्काल मराठीमध्ये किंवा तमिळमध्ये उपलब्ध असणार आहे. या दिशेने खूप जोराने प्रगती चालू आहे आणि त्याच्यामुळे भाषिक विविधता हे आपलं एक बलस्थान ठरणार आहे, जे एक विश्वसत्ता होण्यामध्ये आज सर्व पालकांना असं वाटतं की आपला मुलगा हा जर जागतिक बाजारपेठेत पुढे जायचं असेल तर त्याला इंग्रजीच यायला पाहिजे, ह्या न्यूनगंडातून आपण बाहेर पडणार आहोत. मुख्य मुद्दा हा असा की डिमांड वाढवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे रोजगार निर्माण करायचा, लोकांच्या हातात पैसा द्यायचा, विषमता कमी करायची, वेलफेअर स्कीम्स काढायच्या आणि त्यामुळे एकंदरीतच समाजाचं सुख वाढवायचं. पेन्शनर, अपंग, वृद्ध, अनएम्प्लॉईड यांची काळजी जास्त घ्यायची. या म्हणून आज सगळ्या पाश्चिमात्य देशात आपण म्हणतो की किती सोयी आहेत. अनएम्प्लॉयमेंट भत्ता मिळतो, म्हातारा कोतांची काळजी घेतली जाते, तिथे मनोविकारांवर रुग्ण आणि रेसिडेन्शियल फॅसिलिटीज आहेत. हे जे आज म्हणतो ते खरं त्या काळात सुरू झालेलं आहे. 1980च्या नंतर ह्याच्यावरचा खर्च भराभर कमी होत गेला. वेलफेअर स्टेट पूर्ण डिस्मॅन्टल करण्याचे प्रयोग चालू झाले. शिक्षण, आरोग्य आणि अनेक गोष्टींवर खर्च प्रचंड कमी झाला. आज अमेरिकेत इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स, ओबामाचं प्रचंड फाईट आपल्याला माहिती आहे. आणि या सगळ्यामुळे विकास संबंध इकॉनॉमी सगळी वेगळ्या दिशेने जायला लागली आणि त्यामुळे विषमता पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. सांगायचा मुद्दा असं की 2 डेव्हलपमेंटच्या स्कीम ज्या आहेत किंवा ज्या विकास नीती आहेत किंवा इकॉनॉमी मॅनेज करण्याच्या ज्या पद्धती आहेत, या 2 पद्धती सरळ दिसून आल्या. 1945 ते 73 किंवा 70चं दशक आणि त्यानंतरचा काळ, ह्या 2 वेगवेगळ्या दिशा आपल्याला दिसून आल्या. केरळमध्येच
येशू ख्रिस्ताचे एक शिष्य सेंट थॉमस यांनी येशू ख्रिस्तांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यांनी तिथे भेट दिलेली आहे. त्यांनी तिथे येशू ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे त्यांची हत्या झालेली. त्यांचे तिथे अवशेष म्हणजे तिथे त्यांचं दफन केलं आणि त्यांच्या नावाचं चर्च केरळमध्ये कौडुंगलूर नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. समुद्र किनाऱ्यावरचं बंदर असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांच्या नावाचं चर्च आहे. ख्रिस्ती धर्माचा परिचय तेव्हापासून आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ख्रिस्ती धर्माचा परिचय 500 वर्षापूर्वी वास्को डी गामा आला तेव्हापासून आहे, त्याच्या आधी आहे या गोष्टीचा कुठे उल्लेख नाही. आणि याच कौडुंगलूर गावामध्ये भारतातली पहिली मशीद 629 साली बांधली गेलेली. मोहम्मद पैगंबर यांचं निधन 632 साली झालेलं, इसवी सन 632. हे त्याच्या 3 वर्षापूर्वी तिथे भारतामधली पहिली मशीद बांधली गेलेली आहे. चेरामन नावाच्या राजाच्या नावाने ती मशीद बांधली गेलेली.